राम राम मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त आहे ना? मस्तच राहा. चला तर आज आपण बघणार आहे कुकरमध्ये झटपट होणारा दाणेदार गाजरचा हलवा. असं मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. हे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, त्याच्यानंतर साल काढायची आहे. अशा प्रकारे आपण साल काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी गाजर कट करून घेतल्याने हा 2 किलो गाजरचा हलवा आहे. गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी सगळे इथे घेतलेले आहे. ते 1 वाटी दूध, पाव किलो खवा, वेलची पूड, 1 वाटी तूप, 2 वाट्या साखर, हे सगळं साहित्य लागणार आहे. तुम्हाला सगळी पुढची प्रोसेस पण मी दाखवणार आहे, कशा प्रकारे गाजरचा हलवा बनवायचा कुकरमध्ये. अशा प्रकारे कुकरमध्ये तूप आणि गाजर टाकून घ्यायचे, कट केलेले. त्याच्यात आपण 1 वाटी दूध घेतलेलं ते टाकून घेऊयात. कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. अशा प्रकारे आपल्या 2 शिट्टे ते स्मॅश करून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया, वेलची पावडर आणि खवा टाकूया. हे बघू शकता आपण गाजर कशा प्रकारे शिजले आहेत. आता आपण ते स्मॅश करून घेऊ. अशा प्रकारे कुकरमध्ये मी गाजर स्मॅश करून घेतलेले आहे. खवा टाकून घ्यायचा आणि चांगला मिक्स करायचा आहे. खवा टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात साखर टाकली, साखर टाकून चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात जाईन वेलची पूड. वेलची पूड टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आणि थोडासा असा दाटसर झाला की गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या आपला मनापासून. धन्यवाद.